इंडियन व्हॉइस मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अविनाश, तुझंही स्वागत. अविनाश गोखले आज आहेत आपल्या बरोबर. हा आमचा दोस्त आहे आणि अविनाश मुंबई हायकोर्ट आणि दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये निष्णात वकील आहे आणि खास करून सरकारच्या पॉलिसीज बद्दलचा तुझा अभ्यास आणि साधारण वंचित समाजासाठी त्या पॉलिसी कशा वर्केबल होतील याबद्दल हे तुझं काम आहे, हा तुझा विषय आहे. तर तुला आता एवढ्यासाठी आज म्हणजे आमची इच्छा आहे की हे जे सगळे लीगल मुद्दे आहेत ते तू अधूनमधून आमच्या चॅनेलवर येऊन लोकांना समजावून सांगशील. आज आपण सुरुवात करतोय त्याची. तर एक म्हणजे सध्या जरा चर्चा आहे आणि तू त्या चर्चेला तोंड फोडलंयस इथे महाराष्ट्रामध्ये की मोटार अपघात आणि त्यासाठीचे जो विमा असतो तर त्याबद्दलच्या कायद्यांमध्ये काही असे बदल झालेत की जे लोकांना त्रास देणार आहेत किंवा लोकांच्या खिशातनं लूट होणार आहे. तर ते जरा समजावून सांगतोस का सोप्या पद्धतीने? नमस्कार, मी ॲडव्होकेट अविनाश गोखले, वकील, मुंबई उच्च न्यायालय. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मोटार अपघाताशी रिलेटेड म्हणजे मोटर व्हेकल ऍक्टशी रिलेटेड निगडीत आज ह्या 3-4 वर्षामध्ये अमेंडमेंट झालेले आहेत आणि जसं आपण म्हणालो तसं खूप अमूलाग्र बदल झालेले आहेत जे खूप त्रासदायक ठरू शकतात लोकांना. म्हणजे सामान्य माणसाला खूप त्याचा त्रास होऊ शकतो. तो मोटर वाहन कायद्याचा विषय खरंच तसा मोठा आहे आणि ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की अगदी जी पूर्वी टाइम लिमिट नव्हती, म्हणजे एखाद्याला ऍक्सिडेंट झाला तर त्याला पूर्वी म्हणजे वेळेचं बंधन नव्हतं की तुम्ही कोणत्या वेळेला जाऊन कोर्टात केस दाखल केली पाहिजे. अगदी छोट्या गोष्टीपासून ती सुद्धा त्यांनी 6 महिन्याची कॅप आणलेली आहे. म्हणजे तो विषय अगदी मोठा आहे. मी त्याला रिस्ट्रिक्ट करीन, त्याच्यावर वाटल्यास आपला एक वेगळा आपण नंतर हे घेऊ शकतो. पण आता तू मूळ जे टॅरिफ हा जो महत्वाचा आता जो घडलेला अतिशय भयानक हा प्रकार जो आता घडलेला आहे तो जो टॅरिफ विड्रॉ करणं. टॅरिफ म्हणजे काय आणि टॅरिफ विड्रॉ करणं म्हणजे काय? करेक्ट. टॅरिफ हे एक तुम्ही म्हणू शकता एक पॉलिसी आहे किंवा ज्यामध्ये एका सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांमध्ये सुसूत्रता आणणं, म्हणजे कुठलाही प्रीमियम जो जर लोकांना, सामान्य नागरिकांना लावायचा असेल तर त्याच्यामध्ये सुसूत्रता आणणं. आपण जरा पहिल्यापासूनच सुरुवात करूया. उदाहरणार्थ मी एखादं वाहन विकत घेतलं, बरोबर, तर त्या वाहनासाठी मी इन्शुरन्स घेते, बरोबर, म्हणजे तो घ्यावाच लागतो इन्शुरन्स. तर मग इन्शुरन्स घेतल्यानंतर त्याची काहीतरी किंमत ठरवली जाते. सो आता हाच टॅरिफ हा जो मुद्दा आहे की हे जे त्यांना एक दिलेलं स्टँडर्डाइज जे रेट्स ठरवलेले असतात. थोडं सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जसे आपले रिक्षा, टॅक्सीवर जसे एक किलोमीटरला बाबा 23 रुपये किंवा 25 रुपये किंवा त्याच्या पुढे गेला तर अजून 27 रुपये, 29 रुपये अशा प्रकारे जे वाढत जातात, तर तसं जे रिक्षाला टॅरिफ लावलं जातं तर तसंच टॅरिफ इन्शुरन्स कंपन्यांना लावलं गेलेलं आहे. आणि हे जे टॅरिफ आहे हे अगदी आज लावलेलं नाहीये. 1938 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते टॅरिफ लावण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी टॅरिफ ऍडव्हायझरी कमिटी या नावाची एक कमिटी स्थापन केली होती. त्यानंतर जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही GIC, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही कॉर्पोरेशन अस्तित्वात आली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या होत्या. जेव्हा भारत स्वतंत्र होत होता आणि जेव्हा आपलं संविधानाची हे ठरवली जात होती, संविधान ड्राफ्ट केलं, निर्मिती होत होती, तेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या मुद्द्यामध्ये हे सगळे मुद्दे लिहून ठेवले आणि जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला त्यांनी मांडले त्यांच्या समोर, ते महत्वाचे मुद्दे असे होते की भारतामध्ये कुठलीही विमा कंपनी किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट, ज्या बँका ह्या ज्या असतील त्या पहिली गोष्ट म्हणजे प्राधान्याने त्या सरकारच्या मालकीच्या असाव्या, स्टेट्सच्या मालकीच्या असल्या पाहिजे. त्याचा त्यांनी पूर्ण म्हणजे त्याचे पॅराग्राफ त्यांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज ह्या पुस्तकात नमूद आहे. ते तुम्ही हे करू शकता, आपल्या प्रेक्षकांना पण दर्शवू शकता. त्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की ह्या ज्या इन्शुरन्स कंपन्या आणि बँका ह्या ज्या आहेत त्या सरकारी असल्या पाहिजेत. त्यानुसारच ज्या आपल्या माननीय पूर्व पंतप्रधान इंदिरा गांधीजी होत्या त्यांनी ज्या भारतामध्ये ज्या प्रायव्हेट कंपन्या होत्या म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1972चा त्यांनी जनरल इन्शुरन्सचा कायदा आणला आणि त्या नॅशनलाइज करून घेतल्या. सो मला तुम्हाला क्रोनॉलॉजी सांगायला आवडेल की हा टॅरिफ समजून घ्यायला आधी आपल्याला हे बघावं लागेल
की नुसतं मोटर वाहन कायदाच नाही तर त्याच्याबरोबर असलेल्या ज्या क्रोनॉलॉजिकल घटना घडत गेल्या 2019 पासून. पहिलं म्हणजे 2019ला मोटर वाहन कायदा अमेंड झाला. त्याच्या मी पूर्ण डिटेलमध्ये जात नाही कारण तो वेगळा विषय आहे, पण त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे त्याची जी पेनल्टी होती ती वाढवण्यात आली. 2000 आणि 4000 आणि त्याच्याबरोबर इन्शुरन्स पॉलिसी नसेल तर तुम्हाला 3 महिन्याची जेल सुद्धा होऊ शकते. सो अशी प्रोव्हिजन त्यांनी एक कलम 196 खाली हे केली गेली. आणि त्यानंतर पुढची हे झालं 2019चा अमेंडमेंट कायदा. त्याच्यानंतर पुढे 2021 मध्ये हा जो जनरल इन्शुरन्स बिझनेस नॅशनलायझेशन ऍक्ट जो होता 1972चा तो अमेंड करून 2021 मध्ये त्यांनी नवा एक पायंडा रचला ज्यामध्ये 51% जी सरकारी मालकी असली पाहिजे ही जी कंपल्सरी अट होती, कंपल्शन होतं, ते त्यांनी काढून टाकलं. ते काढून टाकल्यामुळे असं झालं की 5 कंपन्या म्हणजे इन्क्लुडिंग जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन GIC, त्याचबरोबर नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि सो ह्या 5 ज्या कंपन्या, 4 इन्शुरन्स कंपन्या आणि एक कॉर्पोरेशन, म्हणजे अख्खी ती पूर्ण त्यांची जी संस्था होती त्या त्यांनी प्रायव्हेटाईज करण्याचा पूर्ण मार्ग मोकळा केलेला आहे. आता फक्त कोणाला विकायची एवढाच प्रश्न राहिलेला आहे. नाव कधी बदलायचं ते लोकांना कोण विकत घेणार हे सुद्धा लोकांना माहिती झालंय. करेक्ट. सो जसं म्हणजे पोर्ट दिले, बाकीच्या इन्स्टिट्यूट हे केल्या गेल्या, प्रायव्हेटाईज केल्या जात आहेत, तर ह्यानुसार हे झालेलं अगदी म्हणजे अतिशय उलट जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्याच्या बरोबर उलट काम हे करतात. आणि वरनं हे सांगतात की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेने चाललोय, हे करतोय. हे टोटली खोटं आहे. सांगायचा मुद्दा हा की ह्या ज्या गोष्टी झाल्या सो ह्या 2021च्या झाल्या. त्याच्यानंतर क्रोनॉलॉजिकली तुम्ही जर बघितलं तर डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला दिसलं असेल की वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टर ट्रक संप झाला. साध्या भाषेत ट्रकवाल्यांचा संप, ट्रक ट्रान्सपोर्टरचा संप. त्याआधी मला तुला एक म्हणजे विचारायचं आहे, आणि हे आम्ही वारंवार इंडियन व्हॉइसच्या चॅनलमधून आम्ही अनेक व्हिडिओमध्ये पण हे सांगितलंय की ही जी अमेंडमेंट्स करतात ना बिलं, कायदे जे बदलतात ते कळत सुद्धा नाही. म्हणजे ते इतके पटकन बदलतात आणि बहुमताच्या जोरावर जे चाललेलं आहे, पद्धतशीर आणलेली मोडस ऑफ ऑपरेंडी हे तुम्ही लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये काय केलं जातं की 1 आठवड्याचा तुम्हाला टाइम दिला जातो आणि त्या आठवड्यामध्ये कोणालाही न कळवता, म्हणजे पूर्वी जी आपलं पार्लमेंट कशासाठी आहे ते एक चर्चेचं स्थान आहे. सगळ्या देशामधनं जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह तिकडे जातात, त्यांच्यात चर्चा होते, विनिमय होतो. त्याच्यात जर एका खासदारांनी सांगितलं की बाबा नाही ही पर्टिक्युलर बिल हे स्टँडिंग कमिटीला रिफर केलं पाहिजे किंवा सिलेक्ट कमिटीला रिफर केलं पाहिजे, या अशा प्रकारे तिथे मग ते जाऊन त्याच्यावर एक म्हणजे रुलिंग पार्टी, विरोधी पक्ष या दोन्हीचे नेते तिकडे बसतात, त्याच्यावर चर्चा होते आणि मग ते एका गोष्टी पास केल्या जातात. आणि तिथे म्हणजे सर्वांगाने सांगोपांग चर्चा होते. चर्चेला सुद्धा घाबरतात हे लोक, चर्चा सुद्धा होऊनच द्यायची नाही. आणि शेवटच्या 2-3 दिवसात पटापट बिलं, म्हणजे पार्लमेंट संपत आलं अगदी की अधिवेशन संपत आलं की पटकन बिलं पास करून त्या पद्धतीनेच ही 2019 आणि 21 साली बिलं आणली. आता तू सांगत होतास की डिसेंबरच्या अखेरीस, आठवतंय मला सुद्धा आणि आपल्या श्रोत्यांना, वाचक, दर्शकांना, बघणाऱ्यांना सुद्धा आठवत असेल की मोठा संप झाला होता. पण तेव्हा अशी चर्चा झाली की ट्रकवाल्यांचा संप झाला आणि सरकारने विड्रॉ केले ते कायदे. सो कायदे विड्रॉ नाही झाले. कायदे जे होते म्हणजे त्याच्यात काय झालंय, आयपीसी नाव चेंज केलंय, आयपीसीचा भारतीय दंड संहिता, आणि त्याच्यामध्ये ज्या प्रोव्हिजन्स होत्या, ज्या ऍक्सिडेंटला समजा 6 महिन्याची जेल होती, म्हणजे जर तो ऍक्सिडेंट प्रूव्ह झाला. आता ह्याच्यामध्ये हेही आहे की जर एखाद्या पोलिसाला असं वाटलं की हा ऍक्सिडेंट नसून मर्डर आहे किंवा कोणीतरी मुद्दामून गाडी घातली तर त्याच्यावर 302 ची केस सुद्धा चालवता येऊ शकते. तुम्हाला लक्षात आलं, पोलीस त्याच्यामध्ये कुठलेही सेक्शन ऍड करू शकतात, असं नाहीये की याच्यात ते पोलीस ऍड करू शकत नाही. परंतु त्यांनी साध्या ऍक्सिडेंटला, म्हणजे एक नॉर्मल 2 गाड्यांची टक्कर होऊन मुद्दामून न झालेला जो ऍक्सिडेंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा ड्रायव्हर किंवा ओनर याच्यावर त्यांनी जी शिक्षा लावलेली आहे ती कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर किंवा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो असतो 10 वर्षाची शिक्षा त्यांनी लावलेली आहे आणि 7 लाखाचा जो फाईन त्यांनी हे केला गेलेला आहे. सो ह्या ज्या अमेंडमेंट आणल्या होत्या ह्याचा रोष
जो ड्रायव्हर किंवा ट्रान्सपोर्टर लोकांमध्ये होता, की ज्या माणसाला 10,000 15,000 20,000 रुपये पगार मिळतोय, तो माणूस तुमच्यासाठी एखाद्या गावाहून मुंबईकडे भाज्या घेऊन येत असेल, कुठलेही प्रोडक्ट घेऊन येत असेल, त्यांना तुम्ही गाडी चालवली आणि कुठे ऍक्सिडेंट झाला छोटासा, तर त्याच्यावर जर तुम्ही त्याला 10 वर्षाची जेल देणार असाल, तर त्यांचा रोष असा होता की तुम्ही इन्शुरन्स पूर्ण जो वर्कमेन्स कॉम्पेन्सेशनचा आहे तो मोटर व्हेकल मध्ये जो असणारा कंपल्सरी विमा होता, तर त्याच्यातला वर्कमेन्स कॉम्पेन्सेशनचा मुद्दा काढून त्याची लिमिटेशन करून 6 महिन्यात केलं पाहिजे, नाहीतर मिळणार नाही, या ज्या सगळ्या अटी शर्ती आणून म्हणजे अशा प्रकारचं कुठेतरी एक हे करण्यात आलेलं आहे. आणि इथे तुम्ही असं म्हणता, तो जर घेतलात आणि जर दुसऱ्याची जरी चूक असेल आणि गाडी डॅश झाली तरी तुम्हाला म्हणजे कसंही करून सामान्य माणसाला जेरीला आणण्याचा सगळा प्रयत्न. अजून एक आपण मगाशी चर्चा करत होतो तेव्हा तू म्हणालास की तो जो प्रीमियम असतो तर तो सुद्धा एक स्टँडर्ड जसं टेरिफ रिक्षाचं बसचं असतं, तर तो त्यांनी त्याच्यावरची कॅप काढून टाकल्यामुळे खूपच सगळं महागडं होणार आहे. आणि हे कसं शक्य आहे? फक्त जे आपण म्हणतो ना, फक्त ऑल इंडिया मोटर टॅरिफ नाही, तर ह्याच्यामध्ये तुमचा फायर टॅरिफ आहे, तुमचा इंडस्ट्रीयल टॅरिफ आहे, त्याच्यानंतर तुमचा कॉन्सिक्वेन्शियल लॉस ऑफ फायर टॅरिफ आहे. म्हणजे आपण असं म्हणजे थोडक्यात सांगायचं, म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर आपण अनेक गोष्टींचे इन्शुरन्सेस विकत घेतो. बिल्डिंगचा इन्शुरन्स आपल्या बिल्डिंगचा असतो, वाहनाचा असतो, किंवा कुठे उद्योग असेल तर गुड्सचा असतो, काही कॉन्ट्रॅक्टचा असतो, कॉन्ट्रॅक्टर्स जे इन्शुरन्स घेतात, म्हणजे एखादी बिल्डिंग जी उभी राहते, एखादा ब्रिज जो उभा राहतो, त्याच्यासाठी एक स्टँडर्डाइज केलेला जो हे आहे तो त्यांनी पूर्णपणे काढून टाकलेला आहे. बापरे, म्हणजे ते कोणी मनमानी करून एक्झॅक्टली, आणि मग ते ज्या कुणाच्या ताब्यात जाईल त्याचे खिसे भरले जाणार. ऍब्सोल्युटली. आणि आपल्या खिशातले पैसे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे ह्याच्यात सांगायचा मुद्दा असा की जी तुमची जर ही इंडस्ट्री बघितली तर जनरल इन्शुरन्सची जी इंडस्ट्री आहे ती आसपास 2019 ते 2020 या जर फायनान्शियल इयर मध्ये बघितली तर ती 1,88,000 कोटी रुपयांची ही प्रीमियम गोळा करतं. 1,88,000 कोटी पूर्ण देशभरात. ती 2023-24 पर्यंत 24च्या फर्स्ट क्वार्टर मध्ये जवळपास बिझनेस स्टँडर्डचा जो रिपोर्ट आहे त्याच्याप्रमाणे 64,000 करोड एका क्वार्टरचे. म्हणजे तुम्ही बघू शकता, जर 4 क्वार्टर बघितले, 3 महिन्यात 64,000 करोड गुणिले 4 म्हणजे 4 तिमाही म्हणजे 12 महिन्याचे जर तुम्ही बघितले तर 2 ते 2.5 लाख कोटी हा जर कलेक्शन आहे. आणि हे तुम्ही धरून चाला की ह्याच्यामध्ये जो होणारा नफा आहे 2 लाख कोटी किंवा 2.5 लाख कोटी पर्यंत जो जाऊ शकतो, अशा नफ्याला जर तुम्ही बाईकची इन्शुरन्स बघितला, समजा तो 1,000-2,000 रुपये, तो त्यांनी वाढवून समजा इन्शुरन्स कंपनीने सांगितलं आम्ही दुप्पट घेणार, म्हणजे 2,000 घेणार किंवा 4,000 घेणार, तर आपल्याला वाटेल की अरे एकाचे 2,000 झाले किंवा 2चे 4,000 झाले. पण तेच जर तुम्ही पूर्ण इंडस्ट्रीचं जर मार्केट कॅप शेअर बघितला तर तो 2.5 लाख कोटीचा 5 लाख कोटी होणार आहे. म्हणजे हे जे इलेक्ट्रल बॉन्डचा जो विषय आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी बघून चालला तर 20-25 हजार कोटीचा विषय आहे, इथे तो 5 लाख कोटी पर्यंत पण जाऊ शकतो. म्हणजे इतक्या लेवलचं ते म्हणजे घोटाळा होऊ शकतो. आणि घोटाळा म्हणण्यापेक्षा ही स्पष्ट लूट आहे, दरोडा आहे, पूर्वनियोजित. अगदी. आणि तू म्हणालास की एखादी बाईक घेणाऱ्याला सुद्धा 1,000चे 2,000 होणं, 2,000चे 4,000 ही सोपी गोष्ट नाही. बाईक घेतात मुलं, म्हणजे ती बिचारी आपल्याला स्विगी आणि बिग बास्केट वरून आता त्यांच्या पण बाईक्स असतात आणि ते जीव घेऊन काम करतात, टॅक्सी आहेत, या सगळ्यांसाठी चालवणारे लोक अगदी सामान्य लोक असतात. अगदी म्हणजे हा जो आहे हा प्रत्येक जनसामान्यांपर्यंत पोहोचणारा हा विषय आहे. आणि त्याचा इव्हन कॉन्ट्रॅक्टर तुम्ही म्हणालात, फायर म्हणालात, तर त्याचा प्रोक्लेमिंग जो इतर इफेक्ट आहे तो तुमच्यावर येणारच आहे. बरोबर, कळलं की नाही. आणि त्यांचं ध्येय आहे, त्यांनी IRDAच्या वेबसाईटवर म्हटलेलं आहे, जे बिझनेस स्टँडर्डनी गोष्टी त्या कव्हर केल्या, त्याच्यामध्ये त्यांचं उद्दिष्ट असं आहे की 2026 पर्यंत त्यांना 222 म्हणजे $222 बिलियन ही बिझनेस होणार आहे, हे त्यांनी भाकीत केलेलं आहे.
म्हणजे या इन्शुरन्स इंडस्ट्री Yes. त्यांना तिथपर्यंत न्यायचं. येस टार्गेट. येस टार्गेटेड एवढं आहे. त्यांना टार्गेट करता करता सामान्य माणसं टार्गेट लूट होणार आहे, पूर्णपणे लूट होणार आहे. बरं, आता निवडणुका आलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी आमच्या इंडियन व्हॉइसच्या चॅनल बघणाऱ्यांना सांगते की अशी सगळी लूट करणाऱ्या आणि जेरीला आणणाऱ्या आणि कुणाच्या तरी दुसऱ्याच्या आपल्या खिशातले पैसे दुसरीकडे दुसऱ्यांच्या घशात घालणाऱ्या बरोबर ना मत द्यायचं की नाही म्हणजे ठरवायची वेळ भयंकर मोठा महत्वाचा क्षण आलेला आहे. मत देण्यापेक्षा आज मुद्दा हा आहे की जर आज आपण म्हणतो की भारताच्या डेमोक्रेसी म्हणजे जगातली सर्वात मोठी डेमोक्रेसी किंवा त्याचा जो आपण हे म्हणतो की ह्याच्या ज्या गोष्टी म्हटल्या जातात की बाबा आचारसंहिता आलेली आहे, ठीक आहे. सो जर तुम्ही इलेक्शन अनाऊन्स झालेले आहेत, आचारसंहिता आलेली आहे, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे, तर त्याच्यामध्ये काही जबाबदाऱ्या सुद्धा इलेक्शन कमिशनरने घोषित केलेल्या आहेत. चॅप्टर 7 म्हणजे त्यांचा जो आहे क्लॉज 7 प्रमाणे पार्टी इन पॉवर ह्यांना काय गोष्टी अनुसरून आहेत, तर त्यांनी कुठल्याही प्रकारची पॉलिसी डिसिजन किंवा या प्रकारच्या घोषणा या देऊ शकताय म्हणजे कोणीही देऊ शकत नाही. असं असताना किंवा पब्लिक प्रॉपर्टीचा वापर वर्जित केला जातो, ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत असतात यांनी दिन दहाडे म्हणजे आपण जे म्हणतो ना आचारसंहितेचं आचार कसं घालता येईल अशा प्रकारचा यांनी कार्यक्रम चालवलाय. आणि ह्या ज्या पॉलिसी म्हणजे हे टॅरिफ विड्रॉ करणं ही एक मोठी काय म्हणतो आपण साम्राज्यवादाकडे नेलेली किंवा कॅपिटलिस्ट दिलेली एक पॉलिसी आहे की ही अशा प्रकारची पॉलिसी येऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा तुमचं इलेक्शन चालू आहे ते सगळं हम करे सो कायदा, त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्या तक्रारी जाणं फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण आवाज उठवणं गरजेचं आहे, या गोष्टी अपोज करणं गरजेचं आहे. सो हे फार महत्वाचं आहे आणि इलेक्शन कमिशनरना ह्या बाबतीत आपण कारवाई करण्यासाठी भाग पाडलं पाहिजे. कारण ह्या अतिशय चुकीच्या प्रकारे ह्या म्हणजे डेमोक्रेसी कशी नाही अस्तित्वात नाही हे दाखवणाऱ्या ह्या गोष्टी ते घटना करतायत, एकावर एक अशा चालू केलेत. सो ह्याला कुठेतरी आळा आपल्याकडनं जाणं गरजेचं आहे. हो, तर ते तू हा विषय सगळा चांगला समजावून सांगितलास. तर इंडियन व्हॉइस चॅनल तर्फे आभार आणि पुन्हा आपण कधीतरी असंच भेटूया. नक्की. मी आपला आभारी आहे. आपण सुद्धा मला ही संधी दिली, त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी लोकांसमोर मांडता येतात आणि मी आपल्या माध्यमातून जरूर हे आवाहन करीन लोकांना की ह्याच्याप्रमाणे आपण नक्कीच ह्या मुद्द्याला वाचा फोडूया. आणि फक्त लोकांनी नव्हे तर पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांनी सुद्धा याच्यावर आक्षेप नोंदवावा, कारण हा स्पष्ट जो मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा व्हायोलेशन आहे आणि क्लिअर कट म्हणजे क्लॉज 4, 5, 6 ऑफ चॅप्टर 7 ह्याचा क्लिअर कट व्हायोलेशन आहे, तर त्याच्या कंप्लेंट नोंदवल्या जाव्या. थँक्यू व्हेरी मच.